नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत एकदा आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धकार मी नितेश. आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कंबाईन एमपीएससी कंबाईन ग्रुप सी चा 2024 साली झालेला पेपर, त्याच्यामधील गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण विश्लेषण आपण घेणार आहोत. आपण या सिरीजमध्ये आपण ते घेत आलेलो आहोत, त्यातल्याच सिरीज मधला हा आपला पुढचा व्हिडिओ. चला आपण वेळ न दवडता आपण काय करूया, लगेच पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. काय म्हणतो प्रश्न बघा, प्रश्न वाचा. काय म्हणतो प्रश्न? एका 30 सेंटीमीटर त्रिज्येच्या भरीव घन आहे मित्रांनो, भरीव घन म्हणजे काय? तर हा असतो सॉलिड स्पियर म्हणजे एक भरीव गोल. त्याला वितळवून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या. आता वृत्तचिती म्हणजे मित्रांनो सिलेंडर. याचं काय असतं? याची एक हाईट असते h आणि एक त्रिज्या असते, मग याला काय म्हणू आपण? सिलेंडर. ते सॉलिड सिलेंडर म्हणजे हे जे बॉल्स आहेत की नाही, म्हणजे हा सॉलिड स्पियर आहे, त्याला वितळवायचं. याची 30 सेंटीमीटर ही त्याची त्रिज्या आहे. याला वितळवायचं आणि काय करायचं, याला असे वृत्तचिती तयार करायचे, ज्याचं हाईट आहे आणि रेडियस आहे, बरोबर. 4 सेंटीमीटर त्रिज्या आणि 4 सेंटीमीटर उंची आहे. तर हे किती तयार होतील असा यांचा प्रश्न आहे. आता प्रश्न समजून घेतला, किती तयार होतात? भरीव आहे की नाही, दोन्ही पण भरीव आहे. हे पण भरीव दिले बघा, हा भरीव कीवर्ड लक्षात ठेवा. भरीव जेव्हा म्हणतं तेव्हा आपल्याला घनफळ काढायचं आहे त्यांचं, हे लक्षात ठेवा. घनफळ म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? व्हॉल्यूम. आता सॉलिड स्पियरचं व्हॉल्यूम काय असतं मित्रांनो? 4/3 4/3 पाय आर क्यूब, पाय आरचा घन. आणि सॉलिड सिलेंडरचं म्हणजे वृत्तचितीचं घनफळ काय असतं? तर मित्रांनो पाय आर स्क्वेअर एच, पाय आरचा वर्ग आणि एच हे असतं. आता मला फॉर्म्युला माहित झाला, कन्सेप्ट क्लिअर झाला. आता मी काय करतो, फक्त फॉर्म्युला लिहितो. समजलं तुम्हाला सगळ्यांना? आता आपण फक्त फॉर्म्युला लिहू. आता बघा, पहिल्यांदा काय होता? भरीव गोल होता, त्याचा घनफळ काय होतं? पाय 4/3 पाय आर क्यूब. ओके, एवढा घनफळ 4/3 पाय आरचा घन. किती वृत्तचिती तयार होतील त्याला काय करू आपण? n नाव देऊ. आणि किती तयार होतील? तर आपला वृत्तचिती तयार होते, त्याचा फॉर्म्युला आहे पाय आरचा वर्ग आणि h. ओके, पाय कॅन्सल होईल मित्रांनो. 4/3 आहे तसं, आर क्यूब, आर किती आहे? 30 सेंटीमीटर आहे, 30चा घन बरोबर हे n आहे तसं, जे की आपल्याला काढायचं आहे. आरचा वर्ग, आर किती आहे? आर इथं बघा 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 10चा वर्ग. आणि h किती आहे? तर 4 सेंटीमीटर उंची आहे. चला हे n असेच ठेवा, बाकी सगळं आपण एका साईडला आणूया. म्हणजे n बरोबर काय होईल? 4/3 आहे तसं गुणिले हे 30चा घन, म्हणजे 30 गुणिले 30 लिहितो. आणि हे भागिले खालती जाईल, म्हणजे 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 आणि हे 4 आहे तसं. बघा 4 ला 4 कॅन्सल होईल, हे 0 ला 0 कट होईल आणि 3 1 3 कट होईल. मित्रांनो किती होईल मग? 3 गुणिले हे 3 उरलं बघा आणि हे 30 उरलं, बाकी सगळं कट झालेलं आहे. 3 गुणिले 30 3 त्रिक 9 90. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर 90 भरीव वृत्तचिती तयार होतील जर आपण हा स्पियर वितळवून आपण वृत्तचिती तयार केलं तर. ओके, ऑप्शन क्रमांक 3 90 हे उत्तर आहे आपलं. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न काय म्हणताय? एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. ठीक आहे, स्पीड किती आहे आपला? डिस्टन्स म्हणजे अंतर जे की आपण डी मानतो, ते किती झालं? 480. मोठाच पेन घेतो मी. रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी केला ना, तेच अंतर पूर्ण करायला त्याला 3 तास जास्त वेळ लागतो. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती? बरं, आता हा कन्सेप्ट काय आहे? तर वेग अंतर काळ कन्सेप्ट आहे. मग वेग बरोबर काय असतं? फॉर्म्युला आपला अंतर भागिले काळ. ओके, म्हणजे v बरोबर मित्रांनो d/t. आता आपण काय करू, एक वेगळ्या अप्रोचने हा प्रश्न सोडवू. म्हणजे कसा, आपण ऑप्शन वाईज जाऊ. ऑप्शन बघा काय, तर मूळ वेग 40 किलोमीटर आहे असं आपण समजूया. म्हणजे v आहे आपला 40, d जे आहे की ना डिस्टन्स, जे अंतर हे आहे 480 भागिले t. मग t काय करू, इकडे आणू, 40 तिकडे नेऊ. t बरोबर काय झालं? 480 भागिले 40. 0 ला 0 4 1 4 4 2 8
म्हणजे 12 तास लागतात जर मूळ वेगाने गेला तर. पण काय म्हटलंय की समजा वेग जो आहे की नाही 8 तास कमी केला, आपण वेग किती कन्सिडर केला तर 40, म्हणजे 40 मधून 8 तास जर कमी केलं तर हे जे 12 काढले त्याच्यापेक्षा 3 तास जास्त लागलं पाहिजे. उत्तर 15 येते का ते बघायचं आपल्याला. आता 40 वजा 8 किती झालं 32. आता नवीन जो वेग आहे तो 32 झाला कधी, जेव्हा 8 किलोमीटर ताशी कमी केलंस. ओके, रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी केलंस. आता बघा परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा, v बरोबर d/t. आता v किती घ्यायचं 32, d किती घ्यायचं तेच ठेवायचं. d चेंज होत नसतं, डिस्टन्स चेंज होत नाही, अंतर चेंज होत नाही. आता t काढा किती येते बघूया. t म्हणजे आता 480 भागिले 32. चला भाग द्या, 8 चौक 32, 8 सख्खा 48, 0 4 1 4 आणि 15 चौक 60 म्हणजे 15 तास आलं. म्हणजे बघा 12 नंतर किती आलंय 15 तास. किती तास एक्स्ट्रा लागले 3 तास लागले. आणि तेच दिले आपल्याला की 8 किलोमीटर कमी केला वेग तर तेच अंतर पूर्ण करण्यासाठी 3 तास जास्त वेळ लागतो की नाही. बघा 40 होतं तेव्हा 12 झालं, 8 किलोमीटर कमी केलं की झालं 15, म्हणजे 3 तास जास्त वेळ लागला. म्हणजे याचा अर्थ काय तर आपलं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1च आहे. ताशी 40 किलोमीटर हे उत्तर आहे. रेल्वे गाडीचा मूळ वेग किती तर ताशी 40 किलोमीटर 40 किलोमीटर पर आवर. बघा मित्रांनो खूप छान प्रश्न आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय म्हटलंय दिलेली आकृती आहे आयताकृती आणि त्याची काय काढायची आपल्याला परिमिती काढायची. बघा आता परिमिती कशी काढतो बघा. हे ना मी इथं डॅश करतो, इथं एक डॅश करतो. आता बघा हे पूर्ण मोजूया आपण, त्याला नाव देऊया ABCDEFG आणि H. हे नाव दिले आपण. मग आता बघा पूर्ण हे डिस्टन्स किती आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे C पासून ते H पर्यंत सुद्धा किती असणार आहे 9 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, हे 2 सेंटीमीटर आहे ED, म्हणजे आपण हा जर बघितला आपण हा एक चौरस तयार होतोय, स्क्वेअर तयार होतोय. याचा अर्थ काय झाला की हे सुद्धा 2 येईल. तसंच हा सुद्धा एक स्क्वेअर तयार होतोय, म्हणजे आपल्याला हे सुद्धा 2 आलं. बघा 2 अजून काय कमी पडलं हे 7 झालंय बरोबर. आता आपल्याला हे टोटल किती आहे काढूया आपण. आता किती किती झाले 9, हे 9 झालं, हे टोटल आहे 5. परत खालती आलो 2, परत इकडे गेलो या साईडला हे सुद्धा 2 आहे. परत हे खाली आलो हे झालं 2, परत या साईडला गेलो +7 इथपर्यंत आलो. आता बघा हे टोटल किती झालं 2 आणि 2 4 झाले की नाही, इथून ते इथपर्यंत 4 झालं. पण हे तर 9 सेंटीमीटर आहे, 9 मधून जर 4 गेले तर ही जी बाजू आहे की नाही GS ती किती निघते ते 5 निघते, ते निघते 5. मग हे 5 झालं बरोबर. आता फक्त शेवट आपला घोळ जो राहतो की नाही तो हा राहतो इथपर्यंत एवढा, म्हणजे किती झाला हा A आणि H. आता बघा हे 5 होतं टोटल, त्यातून हे 2 गेलं, हे उरलं किती 3, आणि हे 7 होतं. हे जो आपण स्क्वेअर तयार झाला हे 7 आणि हे वरचं 3, म्हणजे हे झालं 10. मोजा आता किती झालं 9 आणि 5 14, 2 6 आणि 7 आणि 5 12 आणि 10 22. किती झालं 22 आणि 6 28, 8 आणि 4 12, हातचा आला एक आणि 2 आणि 3 आणि 4 म्हणजे 42 सेंटीमीटर याची परिमिती आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे हे कन्फ्यूज करायचं नाही की ही जी 9 बाजू आहे ती सुद्धा ही सुद्धा 9च बाजू आहे, त्याच्यामुळे मी थोडं थांबून लिहिलं. हे 2 आलं, हे 2 हे 2 हे 2 हे 2, हे टोटल 7 आहे. हे खालचं सुद्धा 7 येईल, पण वरती 5 आहे की नाही, मग हे 2 झाले हे 3 होईल आणि 7, म्हणजे इथून हा जर आपण एक आयत तयार केला तर ही वरची बाजू 3 आहे, तशीच खालची बाजू सुद्धा 3 होईल. आणि टोटल बाजू किती झाली मग हे 7 आणि हे 3 10 झाली, म्हणून शेवटी आपण 10 घेतलेला आहे. सगळ्यांची बेरीज केली काय मिळालं 42 सेंटीमीटर ही परिमिती मिळाली या पूर्ण आयताकृतीची. सोपा प्रश्न होता, काय अवघड नव्हतं. थोडंसं थांबून करायचं होतं, म्हणजे काय चुकतंय काय नाही हे आपल्याला चुकायची शक्यता कमी कमी करत हळूहळू जायचं होतं. ऑप्शन क्रमांक 1 42 उत्तर आहे. त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो खूप छान प्रश्न, एकदम दमखम असणारा प्रश्न. काय प्रश्न म्हणतोय बघा. वाऱ्यामुळे 21 मीटर उंच वृक्ष त्याच्या बुंद्यापासून x मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. झाडाची x उंची काढा. आता बघा हे सगळं वाचलं आपण. काय होतं, एक झाड होतं, खूप सारा वारा आला आणि तो काय झाला एका
एक्स अंतरावरून तो, एवढं झाड आहे, एक्स अंतरावर तो तुटतो, म्हणजे इथून तो तुटतो, म्हणजे काय तयार होतंय मग, तुटल्यानंतर हा एक्स तयार होईल आणि हा तुटलेला आहे की नाही तो इथं असा पडेल रस्त्यावरती. इथपर्यंतच लिहूया आपण. हे एक्स झाला. एक्स मीटर अंतरावर असा तुटतो की त्याचे टोक, म्हणजे हे जे टोक आहे ते जमिनीवर झाडापासून 7√3, म्हणजे हे झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. ठीक आहे, तर झाडाची उंची काढा. तर झाडाची उंची काढा. आता बघा, हे टोटल जे अंतर होतं की नाही ते किती होतं, झाडाचं 21 मीटर अंतर होतं दिले आपल्याला. त्यातून हे एक्स जर वजा केलं तर वरचा भाग जो एवढा आहे की नाही तो किती राहतो, 21 वजा एक्स. आणि जो एवढा भाग होता तोच तर तुटून पडलेला असं जमिनीवरती, म्हणजे हा भाग. म्हणजे याचे काय, त्याचं लांबी किती असणार आहे, 21 वजा एक्स. हे पटतंय का बघा. हे पटलं असेल तर आपण पुढे जाऊया. आता काय करायचं, मला एक्सच काढायचं आहे. एक्स काढण्यासाठी मी काय करतो, पायथागोरसचा वापर करतो. म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग. चला करा. 21 वजा एक्स चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग म्हणजे काय, 7√3 आणि अधिक उंचीचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग. सोडूया का, चला हा कंस सोडवा. 21 चा वर्ग किती, 441 वजा 42 एक्स अधिक एक्सचा वर्ग बरोबर. हा कंस सोडवला ना. कंस कसा सोडवतो आपण, ए वजा बी चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. हे येतंय तुम्हाला, हे मी गृहीत धरतोय, त्यानुसार केलेलं आहे. 7√3 चा वर्ग काय, 7 7 49 गुणिले √3 3 होईल आणि हे एक्स वर्ग आहे. तसं बघा, एक्स वर्ग आणि हे एक्स वर्ग एकमेकांना कॅन्सल करतील. 49 गुणिले 3 किती होते, 50 गुणिले 3 150, 150 मधून 3 वजा केलं तर 147 राहील. आणि इथं 441 वजा 42 एक्स. हे 42 एक्स तिकडे न्या आणि 147 इकडे आणा, म्हणजे काय होईल, 441 वजा 147 बरोबर 42 एक्स. वजाबाकी करा. 11तून 7 गेले 4, हातचा आला 1. 14तून 5 गेले 9, हातचा आला 1. 4तून 2 गेले 2 बरोबर 42 एक्स. आता हे 42 इकडे आणा, म्हणजे एक्स बरोबर काय होईल, 294 भागिले 42. कितीने भाग जाईल, 7 ने जाऊया. 7 चोक 28, 7 2 14, 7 सख्खम 42, 6 1 6, 6 7 42. एक्स बरोबर आलं 7 मीटर. मीटरमध्ये आहे सगळं म्हणून आपण मीटरमध्ये घेतलं. ऑप्शन क्रमांक 3 बघा, 7 मीटर उत्तर आहे. तर झाडाची एक्स उंची हे 7 आहे आणि वरचं सांगितलं नाही पण हे वरचं 14 आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ओके, छान प्रश्न. व्हिज्युअलायझेशन करण्यासारखा प्रश्न होता की कशा प्रकारे तुटतोय, त्याची हाईट, त्याची लांबी किती येऊ शकते ते काढायचं आणि मग पायथागोरस वापरून आपल्याला उत्तर काढायचं. आणि पायथागोरस वापरताना पण हा फॉर्म्युला वापरलेला आहे त्यांनी. परत वजाबाकी आणि भागाकार व्यवस्थित झाला पाहिजे, तेव्हा आपल्याला उत्तर येतं 7 मीटर. म्हणून म्हटलं की अशा प्रश्न आवडतात आपल्याला. अशा प्रश्नामध्ये दम असतो, काहीतरी सोडवल्यासारखं वाटतं व्यवस्थितपणे. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि समजत असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायचं. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, एक थोडस चेंज करायचं ह्या प्रश्नामध्ये, म्हणजे सोडवताना म्हणजे काय आपल्याला कशामध्ये लक्ष द्यायचं, कोणत्या कीवर्डला लक्ष द्यायचंय ते मी सांगणार आहे. बघा, एका शिक्षकाचे उत्पन्न आहे, खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. ठीक आहे, शिक्षकाचं काय आहे, उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर दिले 11:9. त्याचे वार्षिक, बघा हे लक्षात ठेवायचं मला, वार्षिक दिले आणि हे तर सगळं मासिक आहे. वार्षिक 36,000 रुपयाची बचत केली, म्हणजे वार्षिक जर 36,000ची बचत केली असेल त्यांनी, तर मित्रांनो मासिक बचत किती असेल, म्हणजे 12 महिने असतात एका वर्षामध्ये. जर 12ने भाग दिला तर मला एका महिन्याचं वार्षिक बचत, म्हणजे एका महिन्याची बचत कळेल. मग किती येते, 12 त्रिक 36 आणि हे 3,000 आलं आपलं, की हे काय की मासिक बचत आहे, मासिक बचत. ओके, इथपर्यंत आलो, मासिक बचत आहे. आता बघा, जेव्हा उत्पन्नामधून खर्च वजा करतो, म्हणजे समजा माझ्याकडे 100 रुपये उत्पन्न आहे आणि त्यातून 50 रुपये खर्च केला असेल तर माझी बचत किती झाली, 100 वजा 50. त्याचप्रमाणे उत्पन्नातून खर्च वजा केला तर मला काय मिळत असते मित्रांनो, बचत मिळत असते, लक्षात घ्या. मग आता 11:9 आहे की नाही, याला आपण 11x करू आणि याला 9x करू, समानपाठ x मानली. यांची जर वजाबाकी म्हणजे यांचा जर फरक केला,
यांची वजा केल्यानंतरच मला बचत कळणार आहे. मग 11तून 9 गेले, किती उरलं 2x, माझी बचत झाली मासिक. समजते? म्हणजे मासिक बचत किती आहे 2x. आणि आपण मासिक बचत काढले 3000 रुपये. याचा अर्थ काय झाला की 2x ची किंमत आहे सर 3000 रुपये. मग x ची किंमत किती झाली 3000च्या निम्म करा. 3000च्या निम्म किती झालं 1500. 1500 झालं. पण आपल्याला विचारलं काय तर मासिक उत्पन्न. मासिक उत्पन्न किती आहे 11x. चला x ची किंमत आपण काय करू 11x मध्ये ठेवूया. 11x बरोबर 11 गुणिले 1500. चला 15 ने भाग द्या. हे 2 शून्य आहे तसे ठेवू. 15 1 15 हात चाला 15 1 15 ने 16 म्हणजे 16500 एवढं माझं मासिक उत्पन्न होतं. आहे का ऑप्शन दिसतंय? ऑप्शन क्रमांक 4 बघा 16500 हे उत्तर आहे. म्हणून वार्षिक दिसतं की नाही त्याला पहिल्यांदा महिन्यात कन्वर्ट करायचंय. एवढं मी सुरुवातीला म्हणत होतो ना याच्यात काय चेंज करायचंय तर एवढं चेंज करायचं होतं. आणि उत्पन्नातून खर्च वजा केला की बचत मिळते. हे दोन समान करायचे, x ची किंमत काढायची आणि परत उत्पन्नामध्ये ठेवून टाकायची म्हणजे आपल्याला उत्पन्न मिळतं 16500. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणताय. प्रश्न असा म्हणतो की एका वर्गामध्ये 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. बघा ह्याच्यामध्ये की नाही वाक्यांचा क्रम त्यांनी पुढे मागे केलाय म्हणून आपल्याला पूर्ण प्रश्न वाचावा लागेल अगोदर. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल, बघा इथपर्यंत स्टॉप करू आपण. आता मी काय करतो मी थोडंसं या पूर्ण दिलेल्या माहितीचं डायसेक्शन करतो. म्हणजे काय बघा एक वर्ग आहे त्याच्यात मी काय समजतो की बाबा 100 विद्यार्थी आहेत. ओके हे आपण मी गृहीत धरले 100 विद्यार्थी आहेत. त्याच्यातील 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते म्हणजे शिष्यवृत्ती कुणाला मिळेल 50% विद्यार्थ्यांना. म्हणजे 100च्या 50% किती झालं 50 विद्यार्थी. हे पटतंय का बघा इथपर्यंत काय सुद्धा मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलं नाही की 100 मधून फक्त 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली हे मला कळालं. परत आता 50 ह्या 100 जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काही मुलं असतील आणि काही मुली असतील. बरोबर पुढे वाचूया काय म्हणतात. वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% आहे. याचा अर्थ काय की 100 विद्यार्थी असणाऱ्या वर्गातील मुली किती आहेत 60% म्हणजे मुली झाल्या 60 आणि उरलेलं काय असणार आहे 100 मधून 60 जर मुली असतील तर मुलं किती असणार आहेत 40. आता पहिलं वाक्य वाचा की एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. म्हणजे याच्या हे जे मुलं आहेत की ना 40% त्याच्या 40 मुलं आहेत त्याच्या 40% पोरांनी शिष्यवृत्ती मिळवली. म्हणजे किती पोरं झाली 40% म्हणजे 40/100 कशाच्या ह्या 40च्या. म्हणजे काय झालं 0 ला 0 कट 0 ला 0 कट आणि 4 आणि 4 16 म्हणजे 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. पण आपण पहिल्यांदा काय काढलं होतं तर 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती स्कॉलरशिप. त्यातली 16 जर पोरांना मिळत असेल मुलांना मिळत असेल तर उरलेली मुलींना मिळणार. मग 50 मधून 16 गेले तर उरलं किती मित्रांनो उरलं बघा 50 मधून 16 गेले तर उरलं 34. हे पटतंय का? म्हणजे 34 मुलींना स्कॉलरशिप मिळाली. तर किती टक्के मिळाली ना तर 60 मुली होत्या त्यातील 34ला स्कॉलरशिप मिळाली. तर आपण काढूया 34 मुली होत्या किती पैकी 60 पैकी टक्केवारी काढायची म्हणून आपण काय करू गुणिले 100 करू. 0 ला 0 कट 0 ला 0 कट 34 गुणिले 10 हे 34 आणि हे 10 340 होईल भागिले 6 6 1 6 6 5 30 6 6 36 6 5 30 5 आला 4 उरले 6 6 36 4 उरलं 6 6 36 आणि परत 7 56.67% एवढं उत्तर आहे का? ऑप्शन क्रमांक 2 बघा 56.67% हे आपलं उत्तर आलेलं आहे. जमतंय? म्हणून म्हटलं की वाक्यांचा क्रम हा वेगळा आहे. आपण पहिल्यांदा दुसरे वाक्य वाचून आपण सगळा डेटा जो आहे त्याचा काय केला मस्तपैकी खिमा बनवला आणि त्याच्यानंतर आपण पहिलं वाक्य वाचल्यानंतर मग आपलं उत्तर व्यवस्थितपणे आलं आणि समजून घ्यायला पण आपल्याला सोपं कळालं. जमतंय? उत्तर आहे 56.67. समजलं? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणतोय. प्रश्न म्हणतो एका वर्गामध्ये ना विद्यार्थ्यांना मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. बघा ठीक आहे. मग काय करू समजा एक वर्ग आहे इथे नाही थोडं अलीकडे लिहितो. समजा एक वर्ग आहे याच्यामध्ये मुलं आहेत म्हणजे x मानले आणि मुली पण आहेत म्हणजे y मानले. बरोबर याची सरासरी जी आहे की नाही 13 आहे. मग जर 13 सरासरी असेल सरासरी म्हणजे प्रत्येकाला 13 मार्क पडलेत असं गृहीत धरलं तर सगळ्यांची मिळून बेरीज किती होईल मार्कांची तर सगळ्यांची मिळून मार्कांची बेरीज होईल 13 गुणिले x अधिक y होईल. हे पटतंय का पहिल्यांदा सांगा. हे काय झालं वर्गातील
सर्व विद्यार्थ्यांच्या काय मार्कांची बेरीज. हे पटतंय का सांगा? पटलं तर आपण पुढे जाऊ. आता बघा पुढे वाचूया. 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. मग याच्यातील एक्स जे आहे की नाही ते 25 आहे आणि त्यांना प्रत्येकाला 10 सरासरी म्हणजे प्रत्येकाला 10 मार्क पडलेत म्हणूया. तर ह्यांची मार्कांची बेरीज किती आहे मुलांची? तर सोपं आहे सर, 25 गुणिले 10 करायचं म्हणजे सगळ्यांच्याच मार्कांची बेरीज कळते. मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 आहे. मुली किती आहेत? हे वाय म्हणजे मुली आहेत. वाय मुली प्रत्येकाला किती मार्क पडलेत असं सांगितले? सरासरी 18. तर सगळ्यांच्या मार्कांची बेरीज किती झाली सर? 18 वाय. ओके, आता सोडूया काय? एक्स ची किंमत किती आहे मित्रांनो? 25 मुलं आहेत, हे 25 धरलं मी. मग काय झालं? परत एकदा समीकरण 25 अधिक वाय हे 25 गुणिले 10 किती झालं? 250 आणि हे 18 वाय. चला गुणाकार करा. 13 ने प्रत्येकाला गुणा कंसातील 13 गुणिले 25 25 त्रिक 75 7 25 एक 25 7 32 अधिक 13 वाय बरोबर 250 प्लस 18 वाय. हे 13 वाय पलीकडे जाऊ आणि 250 इकडे आणू म्हणजे काय होणार? 325 वजा 250 बरोबर 18 वाय वजा 13 वाय. 18 मधून 13 गेले 5 वाय उरले आणि इथे किती झाला वजा बाकी बघा 50 75 वजा बाकी झाली आणि वाय बरोबर किती 75 भागिले 5 5 1 5 5 15 5 75 म्हणजे वाय बरोबर आलं 15. आणि वाय काय होतं? वाय होतं मुलींची संख्या, जे की तेच विचारले वर्गातील मुलींची संख्या किती तर आलं 15. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे 15. सोपं एकदम. इथंच सुटतं की नाही? 2 स्टेप मध्ये तर आपलं उत्तर सुटतंय पटकन. पण आता समजून सांगण्यासाठी आपण थोडासा वेळ घेतो. आपलं ठरल्याप्रमाणे सगळं बेसिक तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे, व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की हा प्रकार कशा पद्धतीने आपण उत्तर काढलेला आहे. मगच मजा येते बघा गणित सोडवायला. तुम्ही ही सवय लावली का बघा तुम्हाला गणित किती पटपट पटपट सुटतील. झटपट पटापट. जायचं पुढे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मित्रांनो खूप छान प्रश्न हा सुद्धा. काय म्हणताय? अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे. बघा ठीक आहे. आता काय करू? किती लोक आहेत ते लिहून घेऊ का अगोदर मी? अरुण आहे, सचिन आहे आणि आता राहुल आहे. 3 व्यक्ती आहेत बघा. काय काय? अरुण आहे, अजून काय आपल्याकडे? सचिन आहे आणि राहुल आहे. ओके 3 लोक आहेत. काय म्हणते? अरुणने एका दिवसात केलेलं काम जे आहे की अरुणने एका दिवसात केलेलं काम ते सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे म्हणजे सचिनच्या अर्धा आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेलं काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धा आहे. सचिननं राहुलने केलेल्या कामाच्या अर्धा आहे. सचिनचं राहुलने केलेल्या कामाच्या अर्धा आहे. म्हणजे समजा तर आपण काय करूया? राहुल सचिनला जर मी असं काहीतरी मानूया आपण सचिनला की समजा सचिनने एक काम केलंय, सचिनला मानूया 4 बरोबर. मग राहुल काय येणार आहे? सॉरी राहुलला 4 मानू तर सचिन काय येणार आहे? राहुलच्या निम्म म्हणजे काय येणार आहे? सचिन 2 येईल. मग 2 आल्यानंतर हे अरुण काय होईल? सचिनच्या निम्म म्हणजे s भागिले 2 म्हणजे 2 भागिले 2 किती येणार? 1. म्हणजे याचा अर्थ काय झाला? समजा एक काम करायला काय होते? मग राहुल 4x काम करतोय, सचिन 2x काम करतोय आणि अरुण हा 1x काम करतोय. म्हणजे एका दिवसात म्हणजे कामाचा किती भार कोण उचलते त्याच्यानुसार मी हे लिहिलेलं आहे. एका दिवसात कोण किती काम करते तर राहुल 4x काम करते, सचिन 2x काम करते आणि अरुण 1x काम करते. जे आपण फॉर्म्युले काढले होते की नाही त्याच्यावरतून आलो. ठीक आहे. आता प्रश्न वाचू की जर राहुल एकटाच 14 दिवसात पूर्ण करते, हा राहुल आहे की नाही तो 14 दिवसात एकटाच काम पूर्ण करतोय, तर अरुण सचिन आणि राहुल हे तिघांनी मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? बघा राहुल 14 दिवसात काम पूर्ण करतोय म्हणजे टोटल काम किती आहे? टोटल काम कसं किती असणार? 14 गुणिले 4 म्हणजे 56x काम झालं आपलं. 56x हे 56x काम आहे की नाही हे आपल्याला पूर्ण करायचं. तर आता हे काम करताना एकटा राहुल काम करत होता तेव्हा आपल्याला कळालं की टोटल काम किती आहे? पूर्ण जे काम करायचं ना ते टोटल काम किती आहे? 56x आहे. आता त्यांचा प्रश्न आहे की अरुण सचिन आणि राहुल या तिघांनी सुद्धा जर एकत्रित काम केलं तर किती दिवसात काम पूर्ण होईल? मग तिघांनी जर एकत्रित काम केलं तर किती होते? 1x 2x अधिक 4x किती झालं? 1 2 3 4
7x, म्हणजे हे एका दिवसाचं तिघांनी मिळून केलेलं काम, तिघांनी एका दिवसात किती झालं 7x. पण काम तर संपवायचं 56x, सोपं. मग 56x हे सगळं काम आहे, एका दिवसात 7x काम होतंय, तर भाग द्या, x ला x कट होईल, 7 एका 7, 7 8 56, म्हणजे 8 दिवसात जर तिघांनी मिळून काम सुरू केलं तर हे 8 दिवसात काम संपत आहे. ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, अरुण सचिन राहुल मांडला आपण पूर्ण, आणि त्याच्यानंतर 14 दिवस 56 दिवस लागतात हे टोटल काम कळायला, आणि एकत्रित केले की 7 दिवस, एका दिवसाचा भाग दिला की पूर्ण दिवस. तिघ जण एकत्रित मिळून काम करत असेल तर किती दिवस लागतील, तर 8 दिवस लागतील. मोठं गणित, अवघड गणित पण सुटसुटीतपणे सोडवलं आपण, काय सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला न समजण्यासारखी गोष्ट नाहीये, एकदम सोप्या भाषेत आणि सुटसुटीत मध्ये आपण समजून सांगितलं आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतोय, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 36 रुपयाला विकतो. म्हणजे 2 मोबाईल आहेत, 2 मोबाईल, तो काय करतो, प्रत्येकी 36 रुपयाला विकतो. म्हणजे याची विक्री काय असणार आहे, विक्री किंमत 2 मोबाईल आहेत ना, प्रत्येकी 36 रुपयाला, सॉरी 3600ला विकतो. म्हणजे टोटल विक्री किंमत किती झाली, 3600 गुणिले 2 म्हणजे 7236, 2 72 ही झाली विक्री किंमत. ओके, आता बघा 2 मोबाईल आहेत, समजा हा एक मोबाईल आहे आणि 2 मोबाईल आहे. पुढे काय म्हटलंय, एका मोबाईल फोनवर 20% नफा होतोय, तर दुसऱ्यावर 20% तोटा होतोय. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला. आपण पहिल्यांदा एका सोप्या पद्धतीने काढू, म्हणजे आपल्याला जी माहिती ती पद्धतीने काढू. याच्यानंतर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, त्या फॉर्म्युला सुद्धा कसं काढायचं ते सुद्धा सांगतो. एक मोबाईल आहे, दुसरा मोबाईल, यांची जी खरेदी किंमत आहे ना, म्हणजे मोबाईल दुकानदाराने कोणत्या तरी किमतीला खरेदी केला असेल, ती समजा ही x असेल एका मोबाईलची आणि दुसऱ्या मोबाईलची y असेल. आता याच्यामध्ये काय झालं, 20% नफा झाला आणि याच्यामध्ये 20%, याच्यामध्ये जेव्हा ही वस्तू 3600ला विकली तेव्हा 20% नफा झाला, आणि दुसरी मोबाईल 3600ला विकला तेव्हा 20% तोटा झाला. बरोबर, म्हणजे समजा ही x किंमत आहे, मग x वरती समजा 20% नफा झालाय, तर मूळ किंमत 100% पकडल्यानंतर 20% नफा झाला, मग ती 120% झाली. बरोबर झालं 3600. हे पटतंय का बघा, अगोदर 20% नफा झालाय ना, मग 120% किंमत झाली. मूळ किंमत 100% असते, त्याच्यानंतर 20% नफा झाला, 120%. मग x काढा, काय करा, हे सगळं पलीकडे न्या, 3600 गुणिले 100 भागिले 120. 0 ला 0 कट, 12 एका 12, 12 त्रिक 36, आणि 0 आहे तसं, म्हणजे 30 गुणिले 100 म्हणजे 3000. म्हणजे ह्या x पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत किती आली, 3000. त्याप्रमाणे आता 20% तोटा सुद्धा झाला इथं, मग त्याचप्रमाणे 20% तोटा झालाय. पण इथं कसं आपण 20% नफा झाला की 20 वाढवलं होतं, 20% तोटा झाला की 20 कमी करायचं, 100 मधून 20 कमी करायचं, म्हणजे 80% कशाच्या, तर या y मोबाईलच्या खरेदी किमतीच्या किती झालं आपल्याला, 3600. बरोबर, त्याच इकडे जसं केलं तसं तिकडे करा सगळं. 3600 गुणिले 100 भागिले 80, 0 ला 0 कट, 4 2 8, 4 हे 25 करा, आणि 2 1 2, आणि हे 2 1 18 2 36, 25 गुणिले 180 किती होते, 25 ने भाग द्या, सॉरी गुणा, 25 0 0, 25 8 200, 20, 25 1 25 आणि 20 45. म्हणजे याची खरेदी किंमत किती होती, 4500. आता बघा, पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत 3000 होती, दुसऱ्या मोबाईलची खरेदी किंमत 4.5 होती. मग जर दोन्ही मोबाईलची खरेदी किंमत जर मी बघितली, दोघांची मिळून खरेदी किंमत किती झाली, तर 3000 प्लस 4500 किती झालं मित्रांनो, 7500. म्हणजे एका मोबाईलच्या दुकानदाराने 7500चे मोबाईल खरेदी केले, पण विकले 7200ला, म्हणजे याच्यामध्ये तोटाच झालेला आहे. किती रुपयाचा तोटा झाला, 7500 जी खरेदी किंमत होती त्याच्यातून विक्री किंमत 7200, म्हणजे आपल्याला 300 रुपयाचा तोटा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 300. आता लक्षात घ्या,
जेव्हा काय होतं त्या वस्तूवरती 20% नफा आणि 20% तोटा म्हणजे समान नफा आणि समान तोटा होत असेल तर लक्षात ठेवायचं त्या एकूण व्यवहारामध्ये आपल्याला तोटाच झालेला असतो. लक्षात ठेवा, कन्फर्म फिक्स गोष्ट आहे की त्याच्यामध्ये नेमका आपल्याला तोटाच होतो. किती रुपयाचा तोटा झालाय? 300 रुपयाचा तोटा झालेला आहे. आता हे सगळं समजलंय का तुम्हाला? समजलं असेल तर मी अजून एकदा एक शॉर्ट ट्रिक सांगतो याच्यामध्ये काय करता येईल. पण हे लक्षात ठेवायचं तुम्हाला सगळे फॉर्म्युला. मग शॉर्ट ट्रिक सांगितली काय की पर्सेंटेज मी आता सांगितलं की सेम पर्सेंटेज नफा होतोय, सेम पर्सेंटेज तोटा होतोय, तर ओव्हरऑल व्यवहारामध्ये आपल्याला तोटाच होतोय. तो किती तोटा होतोय ते बघायचं. काय फॉर्म्युला? R/10 कंसाचा वर्ग म्हणजे पर्सेंटेज. R किती आहे? 20%. चला 20/10 वर्ग आहे म्हणून 20 गुणिले 20, 10 गुणिले 10. 0 0 कट, 0 0 कट, 2 दुनी 4 म्हणजे 4% तोटा झालाय. बरोबर. आता काहीतरी खरेदी किंमत होती ना, त्या खरेदी किंमतवर 4% तोटा झालाय. म्हणजे आता खरेदी किंमतच्या 4% तोटा झाला म्हणजे उरलं किती? 96%. 100 मधून 4 गेले 96%. म्हणजे 96% त्याच्या खरेदी किमतीच्या, समजा आपण त्याला X मानू, 96% खरेदी किमतीच्या किती असणार आहे? तर आपल्याला मित्रांनो 7200 एक विक्री किंमत आहे. तोटा झालाय ना आपल्याला. किती तोटा झालाय? 4%. म्हणून 96% जर आपण मूळ खरेदी किमतीच्या 96% घेतलं तर आपल्याला ही विक्री किंमत मिळते. मग काय होतं? X बरोबर 7200 गुणिले 100 भागिले 96. कितीने भाग द्याल तुम्ही? 24 ने द्याल का? 24 चौक 96, 24 त्रिक 72. हे 0 आहेत 0, 4 1 4 आणि हे 25. किती आलं? 25 गुणिले 300, 25 त्रिक 75. म्हणजे हे 75, 7500 आणि 7200 वजा केले की आपल्याला परत एकदा तोटा मिळते. किती? 300 रुपये तोटा मिळतो. समजते दोन्ही पद्धती. हा फॉर्म्युलाने पण सांगितलं आणि फॉर्म्युला लक्षात नसेल, फॉर्म्युला माहित नसेल तर त्या पद्धतीने सुद्धा मी सांगितलेलं आहे. कोणतं तुम्हाला सोपं वाटतंय त्याप्रमाणे सोडवा. ओके. छान प्रश्न, दमदार प्रश्न, मस्त प्रश्न. ओके. असलेच प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल असलेच प्रश्न आहे सर आमचा दम निघून जाते, तर तसं नाही करायचं. आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठीच आपल्याला एकदम दमदार अभ्यास करायचा मित्रांनो. मी आहे सोबत, आपण मिळून अभ्यास करूया आणि असले एक्झाम्स असले प्रश्न क्रॅक करूया. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो, खूप मजेदार प्रश्न बघूया आपण. काय म्हटलंय? समजा कुठलीही तारीख दिली तर त्या दिवशी कोणता वार असेल हा प्रश्न आहे. बघा प्रश्न दिलाय 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता. आता जर मला माहित असेल 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार होता, ही जर फॅक्ट मला माहिती असेल तर याचं उत्तर मला हमखास येते. ह्याचं उत्तर आहे गुरुवार. पण समजा आपल्याला काहीच माहित नाही, समजा हे दिले आपल्या नशिबाने की 14 ऑगस्ट 1947 ही तारीख दिली, तर समजा असं दुसरी तारीख असते तर आपण काय केलं असतं मित्रांनो? बघा एक पद्धत आहे. पहिल्यांदा मी सगळे महिने लिहून घेतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सोबत राहा. आपण एक मजेदार गोष्ट शिकूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. 0 33 सॉरी माफ करा 33 61 46 25 0 35. हे झाले महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे. आता बघा 1600 ते 1699, 1700 ते 1799, 1800 ते 1899 आणि 1900 ते 1999, 2000 ते 2099. याला कोड्स आहेत. काय कोड आहे? 04206 04206 हा एक कोड आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात सोपं काय इथं लिहितो मी. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. 0 1 2 3 4 5 आणि 6 हे सगळे कोड आपल्याला माहिती पाहिजे. मग मला काही सांगा, तुम्ही काही काढू शकतो मी. बघा आता काय करायचंय? 14 ऑगस्ट 1947. ठीक आहे. 14 ऑगस्ट 1947.
पहिल्यांदा काय करणार, हे 14 लिहिणार. ठीक आहे सर, 14 अधिक ऑगस्टचा कोड काय, ऑगस्टचा हा 2 कोड आहे, अधिक आता 1947. 1947 ला कोड काय, 1947 कुठे आहे, या याच्यात आहे 1900 ते 1999 0 प्लस काय की 1 2 3. आता हे 47 लिहिलं आपण, शेवटचं घ्यायचं, शेवटच्या 2 डिजिट घ्यायचे 47. या 47 मध्ये किती लीप इयर आहेत हे बघायचं. 47 ने 4 ला भागलं, 4 1 4 4 1 4 4 1 4 3 उरतं, पण आपल्याला 11 पर्यंत भाग जातो, म्हणजे 11 लीप इयर आहेत. या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. किती येते बेरीज बघा, 14 आणि 2 16, 16 47 आणि 11 किती येते, 7 आणि 1 8 आणि 6 14, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7. 74 आलं की नाही, त्याला आता 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 1 7, उरलं किती 4. ओके, उरलं 4. मग 4 काय आपलं 7 1 7, 7 0 आणि उरलं 4, म्हणजे 10चा भाग झाल्यानंतर 4 उरते. 4 कोड कोणत्या वाराचा आहे, म्हणजे कोणत्या दिवसाचा आहे बघा, हा 4 थर्सडे म्हणजे गुरुवार, म्हणजे आपलं उत्तर आहे गुरुवार. ओके, इथं 5 आकडे घ्यायचे. किती सुंदर सोपं होतं, पण हे आपलं लक्षात ठेवायचं नाही मित्रांनो. बघा लक्षात राहिलं तर ठीक आहे, एवढा सगळा डेटा जर माझ्यासारखा तुम्हाला लक्षात राहिला तर ओके, सोने पे सुहाग आहे. आणि हे बघा त्याच्यामुळे विचारलं की आयोग पण लक्षात घेतो बाबा एवढं सगळं लक्षात ठेवणं अवघड आहे, लक्षात नाहीच राहणार. त्याच्यामुळे त्यांनी 14 ऑगस्ट 1947 बरोबर डेट विचारली. आता हे उत्तर कुणाला बरोबर येणार, ज्याला माहिती आहे की 15 ऑगस्टला कोणता वार होता. ज्याला माहिती आहे 15 ऑगस्टला शुक्रवार होता, त्याला सगळ्यांना बरोबर उत्तर कळालं, गुरुवार आहे. पण ज्याला माहितच नाही तर हे सगळं जानेवारी टू डिसेंबर याचे कोड, या पूर्ण सेंचुरीचे कोड आणि प्रत्येक डेचा कोड, म्हणजे कोणता वार असेल त्या दिवशी त्याचा कोड लक्षात ठेवायचा आणि कुठलं लिहिलं. आता बघा ह्या सगळ्यांचा वापर करून तुम्हाला एक काम काय करायचंय, तुमची जन्मतारीख बघायची. काही जन्मतारीख असेल त्याच्या दिवशी कोणता वार असेल त्याने सगळ्यांनी बरोबर एक्झॅक्ट येतो का ते तुम्ही चेक करायचं. ओके, मजा येईल, कराल. चला, आणि हे समजलंय का, समजायलाच पाहिजे मित्रांनो. समजलं तर काय करायचंय, आपल्या चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब सगळं करायचं. कशाला, स्पर्धाकार अकॅडमीला जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, एकदम अवघड प्रश्न टाकला की मी तुम्हाला दरवेळेस सांगतो की आयोग हा आपला काय करतो, एक बोनस प्रश्न घेतो. सोपं मित्रांनो, लोड घेऊ नका, थोडा आराम करा, चिल करा. काय लिहिले, निरीक्षण करायचं आणि आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येते ते लिहायचं आपल्याला, बरोबर. आता काय येते बघा, सोपं आहे. हे जो आतलं वर्तुळ आहे की नाही, हे 70 आहे. हे जे वर्तुळ दिले 17 20 आणि 15 आणि 18 यांची बेरीज करा बरं. 17 18 15 आणि 20 यांची बेरीज केला काय मिळते, 7 आणि 8 15 आणि 5 20, हात चाला 2 4 आणि 3 7, 70 आले की नाही मधला अंक 70. त्याचप्रमाणे ह्या ज्या वर्तुळ बाहेरचा वर्तुळ आहे त्यातील ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज सुद्धा मला 70 यायला पाहिजे. मग ह्या 16 अधिक 13 अधिक 19 आपला प्रश्नचिन्ह, या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 70. मग ह्यांची बेरीज करा किती, 9 3 12 6 18, हात चाला 1 आणि हे 4 अधिक प्रश्नचिन्ह आपलं 70. प्रश्नचिन्ह बरोबर 70 वजा 48 किती येते मित्रांनो, 70 वजा 48 येते 22. बरोबर, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे 22. म्हणून म्हटलं सोपा प्रश्न, काही अवघड नाही याच्यामध्ये समजून घ्यायला. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पहा मित्रांनो, परत एकदा सोपा प्रश्न. काय म्हणते प्रश्न, म्हटलं की रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले. ओके, तर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल. सोपा प्रश्न, काय सुद्धा नाही याच्यामध्ये. काय म्हटलंय, एक घड्याळ आहे, त्याच्यात किती वाजलेत, 9 वाजलेत. 9 कुठं असतात, इथं 9, आणि वरती किती असतात, 12. 9 वाजलेत म्हणजे तास काटा 9 वर आणि आपला मिनिट काटा मोठा 12 वर असेल. जर तास काटा पश्चिमेकडे असेल, पश्चिम कुठे आहे, इकडं पूर्व इकडं पश्चिम, तास काटा ऑलरेडी पश्चिमेकडे आहे, तर मिनिट काटा कुठं असणार आहे, मिनिट काटा उत्तरेला. इकडं पश्चिमेला असेल तर मिनिट काटा उत्तरेला. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. काय प्रश्न विचारलाय मला तर समजलं नाही, की 9 वाजले दिलेच त्यांनी, पश्चिमेला काटा आहेच काटा पश्चिमेला, आणि मग उत्तरेकडे काटा मिनिट काटा कुठे आहे, उत्तरेकडेच असणार आहे. हा तरी चुकू नका प्रश्न. चुकायचा नाही, ह्या चुकायच्या लेवलचाही प्रश्न नाहीये. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 उत्तर. समजतंय, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बा मित्रांनो, काय प्रश्न आहे की एका वर्तुळ आलेख दिलेला आहे, हा पूर्ण वर्तुळ आलेख दिलेला आहे.
एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दिलेला आहे. कुटुंबाचे मासिक उत्पन्न आहे 46,800, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यांवरील खर्च कितीने जास्त आहे. ठीक आहे, आता काय करूया आपण, आपला वर्तुळ आहे की नाही, वर्तुळामध्ये किती अंश असतात टोटल आपल्याला माहित आहे 360 डिग्रीचा आपला वर्तुळ असतो. पूर्ण हे मासिक उत्पन्न आहे की नाही, मग मासिक उत्पन्न किती दिलंय 46,800. याचा अर्थ काय, जर 360 डिग्रीला 46,800 असेल तर 1 डिग्रीला किती, मग काय करणार, 1 डिग्रीला आपण तिरकस गुणाकार करून घेऊया आणि काय मिळतं आपल्याला की 46,800 भागिले 360, म्हणजे 1 डिग्रीला किती मासिक उत्पन्न येतात, किती रुपये येतात ते काढायचं आपल्याला. मग 0ला 0 कट, अजून बघा 9 भाग जाईल का 12 जाईल, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 12 9 अष्टदर्शी आणि 0 बरोबर. परत 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 130, म्हणजे 130 रुपये एका डिग्रीला 130 रुपये. हे लक्षात ठेवूया आपण. का लक्षात ठेवायचं, का काढले आपण हे, तर आपल्याला पुढे विचारलं त्यांनी कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च किती. कपड्यावर किती खर्च आहे 76 डिग्री, अन्नधान्यावर किती खर्च आहे 144 डिग्री. ओके, याच्या म्हणजे याचं काय दिलं, किती खर्च जास्त होतोय, मग याचं काय करू आपण वजाबाकी करू. मग किती वजाबाकी झाली, 144 मधून 76 डिग्री वजा केलं किती उरते, 14तून 6 गेलं 8, हात चाल 1 आणि 14तून 8 गेलं 6, म्हणजे 68 डिग्री उरते. म्हणजे किती रुपये झाला, मग एका डिग्रीला 130 रुपये असेल तर 68 डिग्रीला किती, तर मित्रांनो 68 गुणिले 130 करूया. ओके, 0 आहे तसं, 83 4 दर्शे हातचा आला 10, 13 78 आणि हे 10 88, 8,840. ऑप्शन क्रमांक 1 बघा, 8,840 हे आपलं उत्तर आहे की कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे, तर 8,840 ने जास्त आहे. सोपा प्रश्न होता, काय सुद्धा अवघड नव्हतं. 1 डिग्री काढला आपण, या दोघांचा फरक काढला का, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे, तर 68 डिग्रीने जास्त आहे. आणि 1 डिग्री काढलं होतं, त्याला गुणाकार केला आपण, आपल्याला मिळालं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 8,840. समजतंय, जायचं पुढे. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो, मी दरवेळेस म्हणतो की अल्फाबेटचा प्रश्न टाकल्याशिवाय आपला क्वेश्चन पेपर अपूर्णच आहे, पूर्णच होत नाही. त्याच प्रकारे हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे की आपल्याला बुचबुच वाटू नये. काय तर एका सांकेतिक भाषेत उन्नती हा 79 असा लिहिला जातो, तर उत्कर्ष हा कसा लिहिला जातो. आता उन्नती हे मी A to Z काढतो, तुम्हाला म्हटलंय कसं काढायचं, A to M काढायचं आणि N to Z काढायचं, 1 ते 13 आणि 14 ते 26. या पॅटर्नने खूप सारी आपल्याला मदत होते. कुठेही काढा, कधीही काढा. ओके, काय लिहिले उन्नती, उन्नती. यूचा काय आकडा बघा, इथं यू दिसतंय 21, एन किती आहे 14, A1 टी किती आहे 20 आणि आय किती आहे मित्रांनो, कुठे गेला आहे 9. किती झालं 14 2 28 आणि हे 29 30 50 60 70 79. याचं उत्तर आहे 79. जे दिले त्यांनी ते आलेलं आहे कशाने, जर या अल्फाबेटचा नंबरिंग मी लिहिलं आणि त्या सगळ्यांची जर बेरीज केली तर मला बरोबर काय मिळतंय 79 मिळते. ठीक आहे, तर हे तर जमलं मला, हे लॉजिक आलं, मला कळालं. मला काय काढायचंय, मला उत्कर्ष काढायचंय, उत्कर्ष. चला, यू किती आहे, यू आहे 21, टी किती आहे, टी आहे 20, के किती आहे 11, 1 18 19 आणि एच किती आहे 8. चला यांची बेरीज करा, 20 आणि 21 किती झाले 41, 11 आणि 1 12 18 30 आणि 19 आणि 8 किती झालं 27. चला यांची बेरीज करा, 41 30 आणि 17 27, 1 आणि 7 8, 4 आणि 7 2 9 98. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे 98. ओके, म्हणून हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळते. प्रत्येक वेळेस प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये मिनिमम एक तर प्रश्न आहे म्हणजे आहे, याचा उपयोग होणार आहे म्हणजे होणारच आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 98. समजलं, सोपा प्रश्न होता. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, हा प्रश्न काय म्हणतोय की साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 किलो जास्त साखर मिळू शकते, तर प्रत्येकीची असलेली मूळ किंमत शोधा. बघा, खूप छान प्रश्न.
20% कपात केली, 160 रुपयेच आहेत समजा, 160 रुपये आहेत, 160 रुपयाची आपल्याला साखर घ्यायची आहे. ती समजा काहीतरी घेतली आपण, समजा x kg साखर घेतली आपण. पण काय झालं, x रुपये पर kg जर साखराची किंमत असेल, त्याची किंमत जर कमी झाली असेल तर 160 रुपये मध्ये मला काय मिळणार, जास्त साखर मिळणार. हे पटतंय का पहिल्यांदा सांगा. बरोबर, साखरेची किंमत कमी झाली तर 160 रुपये आहेत तसेच आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, जास्त साखर मिळणार आहे. हे लक्षात आलं आपल्याला. मग आता काय केलं, समजा 160 रुपये आहे, त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामधल्या जी साखरेची प्रति किलोग्राम किंमत आहे ना, ते 20% कमी झाली. 20% कमी झाले म्हणजे किती रुपयाची बचत झाली आपल्याकडे, किती रुपयाची बचत झाली, 160 रुपयेच आहेत किंवा आपल्याकडे तेवढेच रुपये आहेत, पण त्यातले किती रुपये वाचले, जेणेकरून मी हे 2.5 किलो साखर जास्त विकत घेऊ शकलो किंवा जास्त साखर मिळाली. म्हणजे याच्या 20% करा, 160च्या 20% किती होईल, 20 भागिले 100, 0 0 बेक बे बे 5 10, 5 1 5, 5 त्रिक 15 आणि 2 5 त्रिक 15 1, 5 2 10, म्हणजे 32 रुपयाची बचत झालेली आहे. त्याच्यामध्ये मला हे 2.5 किलोग्राम साखर मिळाली. मग 32 रुपयात जर 2.5 किलोग्राम साखर मिळाली असेल तर साखरेचा दर काय मित्रांनो, 2.5 आपण भाग देऊया. मग काय येईल, 320, हे 2.5ला 1 × 10 करूया, गुणिले 10 करूया, म्हणजे दशांश चिन्ह हे पुढे जाईल. 320 भागिले 25 आलं. चला कितीने भाग देऊया, 5 ने भाग देऊया का, चला 5 ने भाग देऊ. 5 5 25, 5 30 आणि 5 20 आलं. 5 1 5, 5 1 5, 1 उरला, 5 2 10, 4 उरले, 5 8 40, म्हणजे 12.8 रुपीज पर kg एवढी साखर आहे. 12.8 kg रुपीज साखर आहे. केव्हा, जेव्हा 20% कपात होईल तेव्हा. आता 20% कपात झाले म्हणजे मित्रांनो, मूळ किंमत, जी मूळ किंमत आहे, जे की काढायला सांगितले आपल्याला साखरेची मूळ किंमत, त्याची किती किंमत उरली, मग 80% उरली. 80 भागिले 100, 20% कपात झाली ना, 20% कपात, त्याच्यामुळे मूळ किमतीमध्ये किती उरले, फक्त 80% उरले. टक्के म्हणजे 100 आणि मूळ किंमत आपण काढली 12.8 रुपीज प्रति kg. ही जी आपली आहे नवीन किंमत, जेव्हा 20% कपात झाल्यानंतरची किंमत. मग चला ह्या मूळ किंमतला आपण x मानूया. मग काय झालं, 80 भागिले 100 x बरोबर 12.8. चला x इथे ठेवा, हे 100 आणि 80 कडे घ्या, का भाग देऊ इथेच, नाही आपण सगळे एकत्रच करूया. 12.8 गुणिले 100 भागिले 80, 0 0 कट, अजून काय भाग जातो मित्रांनो, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 2 8, अजून काय जाईल, बेक बे बेक बे बेसख 12, म्हणजे 1.6 आणि हे 10 उरलं, म्हणजे 1.6 गुणिले 10 मित्रांनो किती आलं, 16, म्हणजे 16 रुपये प्रति किलोग्राम नवीन, म्हणजे सॉरी प्रति केजी असलेली मूळ किंमत जी पहिल्यांदा होती कपात करण्याच्या अगोदरची, ती आलेली आहे 16 रुपये प्रति केजी. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं, बघा ना, सोपं आपण पहिल्यांदा सुरुवातीला जेवढं झेपतं तेवढं केलं आपण. 160 रुपयामधनं किती बचत झाली, 32 रुपये. त्याच्यामध्ये 2.5 किलो साखर मिळाली, म्हणजे 1 किलोमध्ये किती मिळाली, 12.8. ही नवीन साखरेची किंमत. केव्हा, जेव्हा 20% कपात झाल्यानंतर. मग मूळ किंमत 20% कपात झाल्या म्हणजे मूळ किंमतची 80%च किंमत उरली ना, जे की आपण ही वापरली ती. 20% कपात केल्यानंतर ही किंमत किती असणार आहे, मूळ किंमतीच्या 80%, म्हणून 80% मूळ किंमतीच्या 12.8. मग हे मूळ किंमत काढली जी की 16 आली. तेच विचारलं आपल्याला की प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत किती, तर उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4 16. हाच सगळ्यामध्ये मला वाटत होता की हाच मॉडरेटच्या पेक्षा डिफिकल्ट लेवलकडे जास्त झुकणारा हा क्वेश्चन होता. थोडासा अवघड होता, पण मित्रांनो आपण एकदम सुटसुटीत आणि सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यापेक्षा अजून सोपं शॉर्ट ट्रिक वगैरे आहे का याच्यामध्ये, बघा शॉर्ट ट्रिक पाहिजे का, बघा लक्ष द्या. शॉर्ट ट्रिक म्हणजे काय असतं, हे सगळं जे आपण केलेलं असतं की नाही तेच एकाच समीकरणामध्ये ठेवलेलं असतं. बाकी शॉर्ट ट्रिक म्हणजे काय, बघा शॉर्ट ट्रिक म्हणजे काय, हे करायचं 20% आणि भागिले 20% कपात केल्यानंतर हे जे लिहिले ते 20% नंतर काय होणार, आपण खाली उरलेलं लिहायचं 100 वजा 20 गुणिले 160 रुपये हे जे आहे, आणि खाली लिहायचं 2.5
किलो साखर. आता सोडवा किती येते बघू आपण. 20 गुणिले 160 भागिले हे आलं 80 आणि गुणिले 2.5. 80 × 80 80 दुनी 160. अजून काय घालू. आता काय करा 20 दोन्ही किती झालं 40 आणि भागिले 2.5 इथपर्यंत आलं. मग वरती 10 आणि खालती 10 ने गुणूया का, कारण की दशांश चिन्ह आपण पुढे ठेवूया. 40 भागिले गुणिले 10 आणि हे 2.5 2.5 गुणिले 10 किती होतं मित्रांनो. हे झालं वरचे 400 आणि खाली झालं 25. त्याला भाग द्या. 25 × 25 25 × 25 उरले 15 25 अख्खा 150. उत्तर आलं 16. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. जर या फॉर्म्युलामध्ये किंमत ठेवली तर आपल्याला मूळ किंमत कळते जे की आपण काढले. 20% 20 आणि हे 80%. हे 100 कट होतात म्हणून एवढंच उरतं आपल्याकडे. आणि 160 रुपये जे किंमत होती आणि 2.5 किलो साखर एक्स्ट्रा मिळते ते इथं लिहायचं. बघा लक्षात ठेवलं तरी उत्तम, नाही ठेवलं तरी अतिउत्तम. पण नाही ठेवल्यावर थोडासा त्रास जास्त जास्त त्रास होतो. आणि हा फॉर्म्युला जर असा लक्षात ठेवला, कारण की हे बघा हे थोडं युनिक प्रश्न होता. आतापर्यंत असा आपण प्रश्न पाहिलेला नाहीये. थोडी डायव्हर्सिटी आपल्याला दिसते प्रश्नामध्ये. मग आपण लक्षात ठेवायला काय हरकत नाही की असा प्रश्न 2024 साली पडला होता तर मी अशा प्रकारे उत्तर लिहिले. कदाचित सेम प्रश्न जर भविष्यात आला, पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला तर आपल्याला एवढा वेळ आपला वाचू शकतो जर आपण लक्षात ठेवलं हे. तर समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो काय प्रश्न म्हणतोय. प्रश्न म्हणतोय a बरोबर 4 b बरोबर 6 c बरोबर 8 तर असे क्रमाने असल्यास आकृतीमध्ये लुप्त भाग, जो लुप्त भाग आहे की नाही हा 4, जे 4 चौरस आहेत आतमध्ये 4 स्क्वेअर, त्याच्या जागी या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर आहे. आपल्याला सोपं जावं म्हणून काय केलं मी अल्फाबेट इथेच मांडले. तुम्हाला म्हटलंय अल्फाबेट म्हणजे कमीत कमी एक गणित तर असतं म्हणजे असतं, त्याच्यापेक्षा जास्त कितीही त्यांची मर्जी ते वापरतात, ते टाकतात प्रश्न आपल्याला. आता बघा पहिल्यांदा समजून घेऊ की a बरोबर 4 b बरोबर 6 आणि c बरोबर 8 त्यांनी कशा प्रकारे लॉजिक लावलेला आहे. आता बघा a संबंधी जर विचार केला तर 4 कसा आणलं मित्रांनो. a हा 1 नंबरचा अल्फाबेट आहे. मग 1 गुणिले 2 अधिक 2 असं केलं त्यांनी. 1 चे दुप्पट करायचे 2 असं मिसळायचे म्हणजे किती झाले 4 झाले. त्याचप्रमाणे b सुद्धा काय केलं त्यांनी. b किती नंबरचा आहे 2 परत गुणिले 2 अधिक 2 म्हणजे दुप्पट करायचे आणि 2 ऍड करायचे. c काय आहे बघा 6 आले की नाही 2 4 2 6. c परत किती 3 नंबरचा 3 चे दुप्पट करा अधिक 2 करा 3 2 6 आणि 2 8 आलेला आहे. ठीक आहे इथपर्यंत आलो. आता ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर बघा FKGH FKGJ GJ FKGJ FKGJ हे 4च अल्फाबेट आहेत. मग आपण 4 अल्फाबेटचं पण काढून घेऊया, आपल्याला उपयोगी पडेल. काय मग आपलं काय तर के चढत्या क्रमाने घेऊया का. काय म्हटलंय F नंतर काय येईल आपलं G नंतर JK FG JK FG याचं काढून घेऊया मित्रांनो. बघा आपल्याला पुढे लागणारच F चं किती आहे 6 6 2 12 आणि 2 14. आता याच्याप्रमाणे घेतो मी सगळं. G 7 2 14 आणि 2 16. J किती आहे J बघा 10 आहे 10 2 20 आणि 2 22. आणि K किती आहे K बघा 11 आहे 11 2 22 आणि 2 24. हे झालं, ह्याचं काम संपलं. आता बघा आपल्याला काय करायचंय, आपल्याला याचं लॉजिक बघायचं की या उभ्या लाईनचं PEID हे अल्फाबेट आहे की नाही त्यांचे नंबर आणि त्यांची बेरीज किती येते ते लॉजिक परत आपल्याला MHLA याच्यामध्ये चेक करायचं की जर सेम आलं तर म्हणायचं आपले लॉजिक बरोबर आहे. चला काढा PEI आणि D काय येते. P चा नंबर किती आहे P चा नंबर बघा 16 आहे 16 2 32 आणि 2 34. E चा नंबर किती आहे 5 5 2 10 आणि 2 12. I चा नंबर किती आहे 9 9 2 18 आणि 2 20. D चा नंबर किती आहे 4 4 2 8 आणि 2 10. किती येते बेरीज 4 आणि 2 6 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे यांची बेरीज येते 76. आता याची सुद्धा बेरीज 76 येते का चेक करू आपण. MHLA चला M चा नंबर किती आहे M चा नंबर आहे 13 13 2 26 अधिक 2 28. H चा नंबर किती आहे H 8 आहे की नाही 8 2 16 अधिक 2 18. L चा नंबर किती आहे L 12 आहे 12 2 24 आणि 2 26. A किती आहे A चा नंबर त्याने दिले 4. मग यांची बेरीज करा 8 2 16 8 2 16 16 हे 10
26, हातचा आला 2, बे 2 4 6 आणि 1 7. बघा त्याची सुद्धा बेरीज 76 येते. म्हणजे हे कन्फर्म झालं आपल्याला की उभ्या अल्फाबेटच्या उभ्या जे कॉलम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांची बेरीज किती येते 76. मग आपलं काय ठरलं की याची सुद्धा बेरीज 76 आली पाहिजे आणि याची सुद्धा बेरीज 76 आली पाहिजे. मग बीचा किती नंबरिंग आहे? बीचा 2 आहे म्हणजे बे 2 4 आणि 2 6. सीचा किती नंबर आहे? सीचा नंबर आहे 8. एन किती आहे? एन दिले का कुठं? बघा एन 14 आहे. 14 दूने 28 अधिक 2 हे आलं 30. आणि ओ किती आहे? ओ बघा 15, 15 दूने 30 आणि 2 32. आता बघा ह्या 2 नंबरच्या कॉलम मध्ये बघा काय येते? हे 6 आणि 30 किती झालं? 36. बरोबर. 36 मधून काय करा तुम्ही? 76 मधून 36 वजा करा. 76 मधून 36 वजा करा किती येते? 0 4 40. म्हणजे ह्या 2 म्हणजे याच्यात जे अल्फाबेट असतील या 2 मध्ये यांची बेरीज किती? 40 येते. आता याच्यापैकीच असणार आहे ना, या 4 पैकीच आहे. तर अशा दोघांची अशा कुठल्या दोघा अल्फाबेटची बेरीज 40 येते? तर बघा झी आणि के ची बेरीज 40 येते. मग कुठे आहे झी आणि के? बघा ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. एक के जी आहे आणि झी के आहे. के जी झाले. आता उरलं काय? आता बघूया की सी आणि ओ. सी आणि ओ किती झालं? 32 आणि 8 40 झालं. आणि 76 मधून 40 गेले 36 उरते. आणि 36 कुठे आहे? ऑप्शन बघा. बेरीज कोणाची 36 येईल? 14 आणि 22. म्हणजे एफ आणि जे. एफ आणि जे 22 म्हणजे एफ आणि जे ऑप्शन क्रमांक हे आपलं 3 उत्तर आहे मित्रांनो. के जी जे एफ. मग काय करावं लागेल आपल्याला? परत एकदा हे असं आडवं सुद्धा ट्राय करावं लागेल. आणि आडवं ट्राय करून तुम्ही आता चेक करा की आपलं उत्तर काय आहे. तर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 3 के जी जे एफ. कारण की हे 2 ऑप्शन तर सेमच आहेत ना. मला असं वाटलं होतं पण तसं लॉजिक बसत नाही. 3 आणि 4 ऑप्शन सेम आहे. तुम्ही आता काय करा? हे आडवं चेक करा. आडवं कुठलं बरोबर बसते? यांची बेरीज आणि यांची बेरीज येते का बरोबर? आणि ऑप्शन 3 आपलं उत्तर कशा पद्धतीनं बरोबर येत आहे. जमेल तुम्हाला? एवढं थोडंसं होमवर्क म्हणून समजा, कारण की आपलं एक्सप्लेनेशन खूपच लेंदी व्हायला लागले. ओके, समजते? चला हाच प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, सोपा प्रश्न होता. काय म्हटलंय की y² बरोबर 4. y² बरोबर 4 म्हणजे y बघा इथं आहे. याच्यावरती 2 नंबरचा b आहे. याचा वर्ग केला तर मला परत काय मिळते? 4. एवढं सोपं होतं. वायच्या वरती बी, बीचा नंबर 2, 2चा वर्ग 4. जसं वायचा वर्ग 4 तसं व्हीचा वर्ग किती येईल? मग व्हीच्या वरती आहे ई, त्याचा नंबर आहे 5. 5चा वर्ग केलं की मिळते 5चा वर्ग केले की मला मिळते 25. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आलेलं आहे. म्हणून हे किती महत्वाचं आहे बघा. आत्तापर्यंतचा हा 3रा प्रश्न आहे अल्फाबेट वरती. ऑप्शन क्रमांक 2 25. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतोय की एन हा 5व्या क्रमांकावर आहे. बघा आता मी की नाही एक लाईन काढतो, पण एक कसं लांब लचक लाईन काढतो म्हणजे बघा आपल्याला सोपं जाईल. तिरकी लाईन काढू का? ठीक आहे. एन हा 5व्या क्रमांकावर आहे म्हणजे बघा हा पहिला विद्यार्थी, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. मग इथं काय झालं? 5व्या क्रमांकावर एन आहे. एस हा शेवटून 8वा. हे पहिल्यांदा आपण सगळ्यात शेवटी घेऊया. बघ टी हा एन नंतर 6वा. टी हा एन नंतर 6वा म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6वा कोण आहे आपला? टी, जो की 11 नंबर झाला का? 6 7 8 9 10 11. पण 6वा आहे आणि एन आणि एसच्या मध्यभागी सुद्धा आहे. म्हणजे बघा एन आणि एसच्या मध्यभागी आहे. मध्यभागी किती लोक आहेत? 5. मग इथं सुद्धा 5 लोक सोडावे लागतील मला. 1 2 3 4 5 आणि हा कोण असणार आहे? एस. मग किती नंबर झाला? 12 13 14 15 16 17 नंबर झाला. आता यस काय म्हणलंय? शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. शेवटून 8व्या क्रमांकावर म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. बरोबर. एस हा शेवटून 8व्या क्रमांक. किती विद्यार्थी झाले? 17 18 19 20 21 22 23 आणि हे 24. म्हणजे टोटल विद्यार्थी मिळून झाले 24. मग किती विद्यार्थी आहेत वर्गामध्ये? तर ऑप्शन क्रमांक 2 24 विद्यार्थी आहेत वर्गामध्ये. समजते? सोपा प्रश्न होता. समजण्यासाठी आपण असा तिरकी लाईन ओढली म्हणजे आपल्याला समजून येईल. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, परत एकदा सोपा प्रश्न. काय म्हटलं प्रश्न की एका पेटीमध्ये काही आंबे आहेत आणि 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात आणि तेवढेच आंबे 14 मुलांना वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे होते? आता आपण काय करूया? हा ऑप्शन वाईज जाऊया. समजा पेटीमध्ये 24 आंबे आहेत. पहिला ऑप्शन ट्राय करूया. 84 आंबे. 84 आंबे किती जणांना वाटले? 12 जणांना वाटले. तर उरले किती पाहिजे? 8 आंबे. उरतात का? बघा
12 12, 12 60, 12 72, 12 7 84. हे 7 प्रत्येकी 7 आंबे वाटले तर किती उरतात? 0. मग हे तर ऑप्शन येतच नाही आपला. मग हा आपला चुकला ऑप्शन. आता दुसरा ट्राय करूया. 80. 80ला किती आंबे वाटले प्रत्येकाला? 12 मुलांना सारखे आंबे वाटायचे बघा. 12 12, 12 60, 12 72 आणि उरले किती? 8 आंबे. म्हणजे प्रत्येकाला 6 आंबे वाटले 12 विद्यार्थ्यांना, तरी 8 आंबे उरले. म्हणजे हे बरोबर आहे. आता पुढचं पण लागू होतं का बघू ना आपण. 80 आंबे ते किती जणांना वाटलेत? 14 जणांना. मग 14 ने भाग द्या. 14 1 14, 14 5 70, 70 14 5 70 आणि उरले आंबे 10 आंबे, जे की त्यांनी दिले बघा. 10 आंबे उरतात म्हणजे उरतात. प्रत्येकाला 5 आंबे दिले तर 10 आंबे उरतात. म्हणजे हेच ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. 80 आंबे एका पेटीमध्ये 80 आंबे, जे की 12 लोकांना समान वाटले तर 8 आंबे उरतात. 14 लोकांना समान वाटले तर 10 आंबे उरतात. ऑप्शन क्रमांक 2 80. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, नातेसंबंधावरती हा प्रश्न होता. प्रश्न काय आहे तर एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. मग मी काय करत असतो, प्रत्येक जनरेशन प्रत्येक पिढी मी एका लाईन लिहित असतो आणि जो पुरुष असेल ना त्याला मी प्लस असं चिन्ह लिहितो आणि स्त्री असेल तर त्याला मायनस लिहितो. तुम्ही मेल किंवा फिमेल पण लिहू शकता तुमच्या सवयीप्रमाणे, जी सवय तुम्हाला आहे, जी प्रॅक्टिस आहे. एम आणि एन हे दोघे काय आहेत? भाऊ आहेत. मला प्लस चिन्ह देऊ का दोघांना पण? ठीक आहे. क्यू आणि आर ही बहीण आहे. म्हणजे क्यू आणि आर ही बहीण आहे. एमचा मुलगा आरचा भाऊ आहे. एमचा मुलगा आरचा, समजा कोण असेल तो एमचा मुलगा, तो आरचा भाऊ आहे. म्हणजे इथं जाईल मग आर आणि त्याच्यासोबत क्यू पण येईल वजा. म्हणजे एमचा मुलगा आरचा भाऊ आहे. म्हणजे हे काय, हा एक व्यक्ती जो भाऊ आहे आणि ह्या दोन बहिणी, हे दोघं एकमेकांचे काय आहेत तर भाऊ बहीण आहेत. तर एनचा क्यू बरोबर काय नातं आहेत? म्हणजे हे तिघे भाऊ बहीण झाले, त्यांचे वडील आणि वडिलांचा भाऊ. म्हणजे क्यूचा कोण झाला? हा झाला काका, अंकल. बरोबर. भावाचे वडील, वडिलांचा भाऊ, काका. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे, काका. ओके. अशा पद्धतीने आपण एक पूर्ण 2024चा जो कंबाईनचा ग्रुप सीचा पेपर झाला होता त्याचे आपण गणित व बुद्धिमत्ताचं विश्लेषण केलं आहे. माझ्या मते हा पेपर मित्रांनो थोडासा अवघड होता, मॉडरेट लेवलच्या थोडा पुढे होता. इझी नव्हता पेपर. इझी थोडे दिले होते मध्ये, पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे मॉडरेट लेवलचे होते. म्हणजे मध्यम अवघड होते. आणि आय होप तुम्हाला हे सगळे प्रश्न जमले असतील. मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. आणि समजलं असेल तर मित्रांनो काय करायचं, आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे की याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ अपेक्षित आहे ते. तर भेटूया अशाच प्रकारच्या मॅथ्सच्या व्हिडिओमध्ये, गणित व बुद्धिमत्तेच्या व्हिडिओमध्ये. अभ्यास करायलाच पाहिजे. तब तक टेक केअर. बाय बाय. धन्यवाद.